सामान्य विज्ञान त्यामध्ये आज आपण बघतो आहोत प्राण्यांचे वर्गीकरण. ज्या पद्धतीने विज्ञानामध्ये सजीवांचे वर्गीकरण आहे, मग आता सजीवांचे वर्गीकरण, मग त्यामध्ये वनस्पती आले, प्राणी आले. आपण जर इथे बघितलं तर हे जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरणाची गरज का भासली? जर आपण पृथ्वीवर बघितलं तर एवढे मिलियन्स ऑफ संख्येमध्ये किंवा लक्षावधीच्या संख्येमध्ये प्राणी आहे, वनस्पती आहे. मग यांना अभ्यासासाठी एक आपण काहीतरी क्रायटेरिया फिक्स करू शकतो. मग शरीर रचना असेल, त्यांचं प्रजनन असेल, त्यांची हालचाल असेल, त्यांची पोषणाची पद्धत असेल, त्याच पद्धतीने मग आता प्राण्यांचं वर्गीकरण जर कोणी केलं असेल, सर्वात पहिल्यांदा प्राणी असेल किंवा वनस्पती असेल, यांचं वर्गीकरण जर कोणी केलं असेल तर तो व्यक्ती आहे ग्रीक फिलॉसॉफर, ग्रीक तत्ववेत्ता होता. त्याचं नाव आहे एरिस्टॉटल. हा एक ग्रीक तत्ववेत्ता होता. याने काय केलं? सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचं किंवा वनस्पतीचं वर्गीकरणाची पद्धत सुरू केली. मात्र ही जी पद्धत होती ही कुठल्या प्रकारची होती? कृत्रिम पद्धत. मग या सोबतच आणखी काही शास्त्रज्ञांनी सुद्धा यामध्ये योगदान दिलं. जसं उदाहरणार्थ एक आहे थिओफ्रास्टस, त्याच पद्धतीने आणखी आहे शास्त्रज्ञाची नावं आहे प्लिनी, सोबतच आहे जॉन रे, आणि आपल्याला माहिती आहे जॉन रे आहे. त्यानंतर आहे एक अलीकडच्या काळामध्ये जो आहे कार्ल वूज. आता या सगळ्यांनी आपापल्या परीने प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. मग आता जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण नेमकं कशाच्या आधारे करायचं, असा कुठला क्रायटेरिया सर्वात पहिल्यांदा आपण मानायचा की जेणेकरून हे प्राणी आपल्याला काय करता आले पाहिजे, यांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. तर बघा, सर्वात पहिल्यांदा प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या दोन पद्धती इथे आपण बघू शकतो. त्यामध्ये जी पहिली पद्धत आहे ज्याला म्हटलं जातं पारंपरिक पद्धत, ज्याला आपण म्हणतो ट्रॅडिशनल मेथड. आणि जी दुसरी पद्धत आहे प्राण्यांचे वर्गीकरणाची ती आहे ज्याला म्हटलं जातं आधुनिक पद्धत, ज्याला आपण मॉडर्न मेथड असं म्हणूया. तर आता जी पारंपरिक पद्धत आहे, मग या पारंपरिक पद्धतीमध्ये नेमकं कुठला असा घटक होता की जो त्याने इथे फरक करण्यासाठी विचारात घेतला? ट्रॅडिशनल मेथडमध्ये सर्वात पहिल्यांदा प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये जो काही घटक इथे कन्सिडर करण्यात आला तो होता पृष्ठरज्जू, ज्याला आपण म्हणतो कॉर्डेटा. बघा, मग आता हा पृष्ठरज्जू म्हणजे नेमकं काय? तर पृष्ठरज्जू म्हणजे शरीरामध्ये लांबच एक धाग्यासारखी रचना. आणि ही जी काही धाग्यासारखी रचना आहे यामुळे काय होतं, शरीराला एक प्रकारचा, त्या प्राण्याच्या शरीराला एक प्रकारचा काय मिळतो? आधार मिळतो. मग आता जी पारंपरिक पद्धत होती, पृष्ठरज्जू आहे किंवा नाही यावरून परत पुढे दोन गट पडले. त्याला आपण म्हणतो असमपृष्ठरज्जू आणि दुसरा आहे समपृष्ठरज्जू. आपण बघतो आहोत प्राण्यांचं वर्गीकरण. त्यामध्ये जी पारंपरिक पद्धत आहे किंवा ज्याला आपण ट्रॅडिशनल मेथड म्हणूया, त्या पारंपरिक पद्धतीमध्ये त्या प्राण्याच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू आहे किंवा नाही या आधारे आपण असे दोन गट पाडले. त्यातला पहिला गट आहे असमपृष्ठरज्जू, म्हणजे नेमके कोणते प्राणी, किंवा समपृष्ठरज्जू म्हणजेच नेमके कोणते प्राणी. तर बघा, आता नावातच आहे, जे असमपृष्ठरज्जू आहे म्हणजे निश्चितच यांच्या शरीरामध्ये जी लांबच धाग्यासारखी रचना आहे. पृष्ठरज्जू म्हणजे शरीरामध्ये असणारी एक लांबच धाग्यासारखी रचना की ज्यामुळे त्या प्राण्याला काय मिळतो? आधार मिळतो. म्हणजे पृष्ठरज्जू नसतो. असमपृष्ठरज्जू गटातील जे काही प्राणी आहे यांच्या शरीरामध्ये
पृष्ठरज्जू नसतो. तर समपृष्ठरज्जूमध्ये जर हा फरक आपण लक्षात घेतला तर लांबच धाग्यासारखी जी काही रचना आहे की ज्यामुळे शरीराला आधार मिळतो, यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. आता जो दुसरा मुद्दा आहे ज्याने आपण इथे फरक करू शकतो तो म्हणजे असा, ज्याला आपण म्हणतो कल्ला विदरे. श्वसनासाठी जे काही कल्ला विदरे आहे याला इंग्रजीमध्ये आपण म्हणूया कॉर्डेट्स आणि याला आपण म्हणूया गिल स्लिट्स. आता जी काही ग्रसनीमध्ये जी काही कल्ला विदरे आहे ती नसतात. असमपृष्ठ रज्जू प्राण्यांच्या शरीरामध्ये कल्ला विदरे नसतात. आणि जर आपण इकडे समपृष्ठ रज्जूमध्ये ही जी कल्ला विदरे बघितली तर यांच्यामध्ये कल्ला विदरे पण असतात, म्हणजे ज्याला आपण म्हणूया गिल स्लिट्स. त्याच पद्धतीने यांच्याकडे फुफ्फुसे सुद्धा असतात, ज्याला आपण म्हणतो लंग्स. हा दुसरा महत्वाचा फरक. त्याच पद्धतीने आणखी एक महत्वाचा फरक जर आपण इथे विचारात घेतला तो म्हणजे चेतारज्जू, ज्याला आपण नर्व कॉर्ड म्हणूया. आता असमपृष्ठ रज्जू प्राणी गटामध्ये जो चेतारज्जू आहे हा कसा असतो? हा असतो भरीव. त्याचप्रमाणे हा असतो युग्मांगी, मीन्स त्याला आपण म्हणूया पेयर्ड, म्हणजे जोडीच्या रूपामध्ये असतो. एकच असतो, सॉलिड आहे, भरीव आहे, आणि युग्मांगी म्हणजेच काय, पेयर रूपामध्ये आहे, नर्व कॉर्ड. त्याच पद्धतीने जर आपण इकडे बघितलं तर हा जो नर्व कॉर्ड आहे किंवा ज्याला आपण चेतारज्जू म्हणूया, हा कसा आहे? हा आहे पोकळ. पोकळ आहे आणि एकच आहे. बघा इकडे जोडी आहे, असमपृष्ठ रज्जू मध्ये आपल्याला एक जोडी बघायला मिळेल, तिकडे मात्र आपल्याला एकच आणि पोकळ बघायला मिळेल. त्याच पद्धतीने चौथा आणि महत्वाचा फरक तो म्हणजेच काय, हार्ट किंवा ज्याला आपण म्हणूया हृदय. अशा प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरामध्ये जे काही हृदय आहे, जसं इकडे हृदय असतं पृष्ठ भागामध्ये, ज्याला आपण म्हणतो डॉर्सल. डॉर्सल अँड व्हेंट्रल. डॉर्सल म्हणजे पाठीमागच्या भागामध्ये, वाटलंच तिथे लिहून घेऊया, पाठीमागे. आणि त्याच पद्धतीने इकडे जर चौथा फरक बघायचं ठरवलं, इकडे जे काही हृदय आहे ते असेल अधर भागामध्ये, म्हणजे पुढच्या भागामध्ये, शरीराच्या पुढच्या भागामध्ये, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणूया व्हेंट्रल साइड. तर अशा पद्धतीने प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना जी पारंपरिक पद्धत आहे, म्हणजे पृष्ठरज्जू आहे किंवा नाही, ह्या दोनच गोष्टी, हीच गोष्ट बघून त्यांनी फरक बघितला. आणि याच्यानंतर मात्र आपण बघणार आहोत मॉडर्न किंवा आधुनिक पद्धती. प्राण्यांचे वर्गीकरण, त्यामध्ये दुसरी जी महत्वाची पद्धती आहे ती आहे आपली आधुनिक पद्धती. या अगोदर आपण बघितली पारंपरिक पद्धती, आणि पारंपरिक पद्धतीमध्ये आपण बघितलं फक्त पृष्ठरज्जू आहे किंवा नाही या आधारे असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू, ज्याला आपण म्हणतो नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स, असे दोन गट करण्यात आले. आता इकडं मात्र थोडंसं R.H. व्हिटाकर या शास्त्रज्ञाने काही मुद्दे, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे इथे प्राण्यांचं वर्गीकरण केलं. आता ते वेगवेगळे मुद्दे म्हणजे नेमके कोणते? त्यामध्ये नंबर 1 ला आपण बघू शकतो या आधुनिक पद्धतीमध्ये. नंबर 1 आहे बॉडी ऑर्गॅनायझेशन, म्हणजे त्याला आपण म्हणूया शरीर किंवा रचनात्मक संघटन. आणि जो दुसरा पार्ट आहे, दुसरा घटक आहे बॉडी सिमेट्री, ज्याला आपण शरीर सममिती असं म्हणूया. एक एक करून आपण सगळं सविस्तर पाहू पुढे. तिसरा जो पार्ट आहे, तिसरा घटक आहे तो आहे बॉडी कॅव्हिटी
कॅव्हिटीचा अर्थ पोकळी किंवा देहगुहा. शरीरामध्ये असणारी एक पोकळी किंवा शरीर देहगुहा या आधारे कशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण केले जाऊ शकतं. त्याच पद्धतीने चौथा घटक आहे तो आहे जर्मिनल लेयर्स, ज्याला आपण आद्य स्तर किंवा जनन स्तर असं म्हणूया. आणि जो पाचवा घटक आहे वर्गीकरणासाठी वापरण्यात आला तो आहे सेगमेंटेशन, ज्याला आपण म्हणूया त्या प्राण्यांच्या शरीराचे खंडीभवन. तर अशा पद्धतीने या आधुनिक पद्धतीमध्ये आर.एच. व्हिटाकर जो पंचसृष्टीचा जनक मानला जातो, ज्याला आपण म्हणतो 5 किंगडम सिस्टीम, ज्याने डेव्हलप केली, त्याने प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथे सांगितले. आता आपण एक एक करून बघूया. बघा, ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॉडी ऑर्गनायझेशन, की त्या शरीरामध्ये ज्या काही पेशी आहेत, मग त्या पेशी असतील, पेशीपासून ऊती तयार झाल्या, ऊतींपासून अवयव तयार झाले आणि अवयवापासून अवयव संस्था, ही जी काही रचना आहे, अशा प्रकारची जी काही रचना आहे ती आपण बघूया यामध्ये शरीर किंवा रचनात्मक संघटनामध्ये. दुसरा जो प्रकार आहे बॉडी सिमेट्री, किंवा ज्याला म्हटलं जातं शरीराची सिमेट्री किंवा सममिती. आता सममिती म्हणजे काय, तर समान भाग, सारखे भाग. मग 2 भाग असू शकतात किंवा काहींचे भाग होऊ नाही शकत. असा जो काही प्रकार आहे, समान भाग होऊ शकतात, समान भाग होऊ नाही शकत. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे, एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये जी काही पोकळी आहे त्याच्या आधारे सुद्धा काही प्राण्यांचं इथे वर्गीकरण करण्यात आलं. चौथा प्रकार आहे जर्मिनल लेयर, म्हणजे जनन स्तर. त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये असे काही लेयर्स आहे की त्या लेयर्स पासूनच त्याचे इतर अवयव निर्माण होतात किंवा इतर अवयव विकसित होतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे जनन स्तर किंवा जर्मिनल लेयर. आणि जो शेवटचा भाग आहे, काही असे विशिष्ट प्राणी आहे की त्यांच्या शरीराची रचना या अशा समान खंडामध्ये झालेली असते, ज्याला म्हटलं जातं सेगमेंटेशन किंवा खंडीभवन. प्राण्यांचे वर्गीकरण, त्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन. बघा, याचे उपविभाग जे आहे किंवा याला आपण वेगवेगळ्या गटामध्ये, यामध्ये याला आपण म्हणूया प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता या गटामध्ये नेमक्या कोणत्या प्राण्यांचा समावेश आपल्याला करता येईल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे काही प्राणी, याला आपण मराठीमध्ये जीवद्रव्य स्तर संघटन असं म्हणू शकतो. आता या गटामध्ये जे काही प्राणी आहेत ते एकाच प्रकारच्या पेशींपासून बनले आहेत, ज्याला आपण युनिसेल्युलर देखील म्हणू शकतो. मग यामध्ये उदाहरण जर आपल्याला बघायचं ठरलं तर कुठलं उदाहरण आपल्याला यामध्ये सांगता येईल, ते आहे अमिबा, त्यानंतर पॅरामेशियम इत्यादी. हे झालं जीवद्रव्य स्तर संघटन. आता दुसरा जो प्रकार आहे यामधला शरीर रचनात्मक संघटनामध्ये, तो आहे ज्याला आपण म्हणूया सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. याला आपण पेशीय स्तर संघटन म्हणूया. आता पेशीय स्तर आहे म्हणजेच यामध्ये बहुपेशीय प्राण्यांचा आपल्याला समावेश करावा लागेल. आणि बहुपेशीय प्राणी आहे, आणि जर आपल्याला एक्झाम्पल इथे विचारात घ्यायचं ठरवलं आपण, तर ते आहे रंध्रीय प्राणी, ज्यामध्ये आपण बघू शकतो सायकॉन. परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की पेशीय स्तरावर जे काही संघटन आहे त्यामध्ये कोणत्या संघातील प्राण्यांचा विचार करण्यात आला. पोरीफेरा, रंध्रीय म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो फायलम पोरीफेरा. त्याचप्रमाणे जो तिसरा
भाग आहे तो आहे सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गेनायझेशन, ज्याला आपण पेशी ऊती स्तर संघटन म्हणूया. आता बघा, पेशींपासून ऊतीची रचना झाली किंवा ऊती निर्माण झाल्या. मग या गटामध्ये आपण म्हणू शकतो, या गटामध्ये जर आपल्याला उदाहरण बघायचं ठरलं तर ते आहे सिलेंटेरेटा किंवा त्यालाच निडारिया किंवा आपण त्याला म्हणू शकतो देहगुहा असलेले प्राणी. मग यामध्ये जर उदाहरण आपल्याला बघायचं ठरलं तर ते आहे जेलीफिश किंवा जेलीफिशलाच आपण ऑरेलिया असं देखील म्हणू शकतो. आता चौथा प्रकार यामध्ये शरीर रचनात्मक संघटनामधला तो म्हणजे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गेनायझेशन, ज्याला आपण ऊती आणि अवयव स्तर संघटन म्हणूया. बघा, आपण बघतो आहोत आधुनिक पद्धत RH विटाकरने जे मुद्दे मांडले त्याच्या आधारे आपण जे काही प्राण्यांचं वर्गीकरण बघतो आहोत, त्यामध्ये हे चारही जे उपप्रकार किंवा जे घटक आहेत ते कशाचे आहेत? शरीर रचनात्मक संघटनाचे. त्यामध्ये म्हणजे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना जर एक पेशी असेल तर त्याला प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये या गटामध्ये टाकता येईल. त्या प्राण्याला तेच प्राणी जर बहुपेशीय असतील तर सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, ज्यामध्ये पोरीफेरा उदाहरण आपण बघितलं सायकॉन. आणि त्याचप्रमाणे ते प्राणी जर पेशी किंवा ऊती या संघटनामध्ये येत असतील तर त्याचं उदाहरण आहे सेलेंटेरेटा. सेलेंटेरेटा म्हणजेच काय? सिलेंड्रिकल शेप, की ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारची पोकळी असू शकते. ते आहे जेलीफिश, त्याला आपण ऑरेलिया म्हणू शकतो. आणि शेवटचं जे आहे ऊती अवयव. आता इथं मात्र ऊतींपासून पेशी आहे, पेशींपासून ऊती तयार झाल्या, ऊतींपासून अवयव तयार झाले, मात्र अवयव संस्था इथे पूर्णपणे विकसित होऊ शकली नाही. मग आता इथं जर उदाहरण आपल्याला बघायचं ठरलं, एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिन्थिस, त्याला आपण सप्टेक्रोनी म्हणूया. आणि यामध्ये आपण बघूया प्लॅनेरिया. तर अशा प्रकारे हे सगळं झालं बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री. आता सममिती म्हणजे काय? एखाद्या प्राण्याचे केलेले समान भाग आणि त्या पडणाऱ्या समान भागावरून त्या प्राण्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सिमेट्रीमध्ये काय करू शकतो? विभागू शकतो. त्यातला पहिला प्रकार ज्याला म्हटलं जातं असिमेट्रिकल, म्हणजेच असममित प्रकारचे प्राणी. आणि जो दुसरा प्रकार आहे तो आहे रेडियल सिमेट्री, त्याला आपण म्हणूया अरीय सममिती. आणि जो तिसरा प्रकार आहे तो आहे बायलॅटरल सिमेट्री. सिमेट्री म्हणजे प्राण्याच्या शरीराचे समान भाग, त्याला आपण बायचा अर्थ होतो द्विपार्श्व सममिती. आणि जो चौथा प्रकार आहे तो आहे स्पेरिकल सिमेट्री, ज्याला आपण गोलीय सममिती असं म्हणूया. आता आपण एक एक करून या सगळ्या सिमेट्रीचा अभ्यास करूया. आता असिमेट्रिकल प्राणी किंवा असिमेट्रिकल जे काही ॲनिमल आहे ते कुठले? तर यामध्ये जर आपण असा अमिबाचा विचार केला, अमिबा हा असा वेड्या वाकड्या आकारामध्ये असतो. हा आहे अमिबा.
आणि या अमिबाला, या अमिबाची शरीर रचना इरेग्युलर शेप मध्ये असतो अमिबा. याला जरा असं मधोमध एक आपण काल्पनिक अक्ष मानला. सममितीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला आपण म्हणूया कुठल्याही प्राण्याला प्रत्यक्षात आपण त्याचे भाग न पाडता एक काल्पनिक अक्ष त्याचा आपण मानत असतो. आणि तो काल्पनिक जो काही अक्ष आहे त्यावरून त्या प्राण्याला आपण समान भागामध्ये इथे त्याची विभागणी करत असतो. आता अमिबाला जर आपण असं उभा एक काप दिला, काल्पनिक अक्ष घेतला, तरी त्याचे पडणारे दोन भाग हे काही समान दिसत नाही. त्याच पद्धतीने म्हणून त्याला म्हणलेलं आहे असिमेट्रिक ॲनिमल किंवा असममित प्राणी कोण, अमिबा. आता त्याच पद्धतीने जर आपण इकडे अरीय सममितचा विचार केला तर एक आहे तारा मासा किंवा ज्याला आपण म्हणतो स्टार फिश. आता हा जो स्टार फिश आहे किंवा याला आपण म्हणतो तारा मासा, इकडे मात्र ज्यावेळेस आपल्याला याचे भाग पाडायचे असतात एक अशा प्रकारची प्रतलांची काल्पनिक प्रतले आपल्याला आखावी लागतात. साधारणतः 5 प्रतल आखल्यानंतर असे 5 प्रतल, 2 3 4 आणखी एक प्रतल, म्हणजे असे 5 प्रतले जर का आपण आखली, त्यातले कोणतेही एक प्रतल धरून जर आपण त्यातले 2 समान भाग बघितले तर अशा प्रकारचे जे काही प्राणी आहेत ते झाले रेडियल सिमेट्री किंवा त्याला आपण म्हणूया तारा मासा. आणखी एक उदाहरण आपल्याला यामध्ये घेता येऊ शकतं, ते म्हणजे काय, हायड्रा. ही झाली रेडियल सिमेट्री. आता त्याच पद्धतीने तिसरी महत्वाची सममिती ज्याला आपण म्हणूया द्विपार्श्व. आता जर आपण इथे याचं उदाहरण जर आपण बघितलं, ते समजा माणूस आहे, बेडूक आहे किंवा कीटक असतील, याच्यामध्ये पुष्कळशी उदाहरणं आपल्याला घेता येईल. जर माणसाची एक रचना बघितली ढोबळमानाने आणि जर आपण असं काल्पनिक एक अक्ष ओढला तर हा लेफ्ट वाला किंवा राईट वाला जो काही पार्ट आहे 2 समान भागामध्ये, बेडूक असेल, एखादा कीटक असेल, साप असेल, 2 सारखे भाग आपल्याला मिळू शकतात आणि त्याला आपण म्हणूया बायलॅटरल सिमेट्री. आता चौथा शेवटचा यातला सममिती मधला जो काही भाग आहे ज्याला म्हटलं जातं, हे अशा पद्धतीने त्याची गोल रचना असते, सी आरची एक फुटबॉलच्या आकाराची रचना असते आणि त्यावर असे हे काटे म्हणजे कंटकी चर्मी गटातील, कंटकी चर्मी संघातील हा प्राणी आहे. आणि आता याची जर आपण याचा एक काल्पनिक एक सेंटर, एक केंद्रबिंदू जर मानला तर या अशा पद्धतीने याचे समान कुठूनही त्या केंद्रामधून जर कोणतीही रेष ओढली तर त्या प्राण्याच्या आपल्याला 2 समान भाग बघायला मिळू शकतात. तर अशा प्रकारे ह्या झाल्या त्या प्राण्यांच्या शरीराच्या सममिती.